राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 50% प्रवेश फी भरून प्रवेश दिला नसल्याचं आढळल्यास संबंधित महाविद्यालयाचं अनुदान रोखण्यात येईल असा इशारा शिक्षण सहसंचालक डॉक्टर अजय साळी यांनी दिला। तर शिवाजी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी अशा प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी। यासाठी योग्य ती मदत विद्यापीठ प्रशासन करेल अशी ग्वाही कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी दिली। याविषयीची संस्था चालकांची बैठक आज शिवाजी विद्यापीठात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। दरम्यान निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर सरकारच्या विरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिलाय। मराठा समाज आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 50% प्रवेश फी भरून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत असे आदेश राज्य सरकारने दिले होते। मात्र हा आदेश काही संस्था चालकांनी धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 100% प्रवेश फी भरूनच प्रवेश दिला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता। यावर आज कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालक, प्राचार्य, शिवसेना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक शिवाजी विद्यापीठाच्या वीस खांडेकर भवनात पार पडली। यावेळी कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे, विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर अजय साळी, प्र कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 133 महाविद्यालयात असा कोणताही प्रकार झाला असल्याची तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही, असं शिक्षण सहसंचालक डॉक्टर अजय साळी यांनी सांगितलं। यावर शिवसेनेचे विजय देवणे आणि संजय पवार यांनी डॉक्टर साळी यांना चांगलंच फैलावर घेतलं। 133 शिक्षण संस्थांपैकी आज बैठकीला फक्त 90 संस्था चालक उपस्थित आहेत। केवळ कागदी घोडे नाचवून काम केल्याचा पुरावा देऊ नका, शासन आदेशाचं परिपत्रक अनेक महाविद्यालयात पोहोचलेलं नाही। सरकारचा शैक्षणिक पैसा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे, असं देवणे यांनी सांगितलं। तर प्राध्यापकांचं वेतन, शैक्षणिक खर्च यामुळे आर्थिक अरिष्टात सापडलेल्या संस्थांनी 50% प्रमाणे प्रवेश दिला तर उर्वरित फी शासनाकडून मिळणारच, याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल प्राध्यापक किसन कुराडे यांनी केला। यावर शिवसेनेचे संजय पवार यांनी शासनाने याच्या अंमलबजावणीत दिरंगाई केल्यास सरकारच्या विरोधातही लढा उभारू असा इशारा दिला। यावर येत्या 15 दिवसात सर्व महाविद्यालयात माहिती घेऊन अहवाल बनवून तसंच 100% फी भरून प्रवेश दिल्याचं आढळून आल्यास संबंधित महाविद्यालयाचं अनुदान रोखण्याचा इशारा डॉक्टर साळी यांनी दिला। मध्ये जर शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर त्या महाविद्यालयाचं तदर्थ वेतन अनुदान थांबवण्याची अप्रिय कार्यवाही त्या ठिकाणी आम्हाला करावी लागते। सुदैवाने 133 महाविद्यालय अतिशय योग्य पद्धतीने शासन निर्णयाची अंमलबजावणी करतायत। आपल्याला फक्त त्याची खात्री करून घ्यायची। ती खात्री केल्यानंतर मला असा आत्मविश्वास आहे 133 महाविद्यालय 100% या शासन निर्णयाची अंमलबजावणी करतील। अप्रिय कार्यवाही करण्याची कुठल्याही महाविद्यालयावर वेळ येणार नाही। आम्ही त्यांचं वेतन त्या ठिकाणी तदर्थ वेतन अनुदान जे आहे ते त्या ठिकाणी ताबडतोब स्टॉप करू, त्या ठिकाणी थांबवू। या योजनेसाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे। संस्था चालक यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी येत्या काळात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर बैठक लावली जाईल। तसंच प्रवेश प्रक्रियेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असं कुलगुरू डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं। ही योजना अंमलबजावणी करण्यासाठी तिन्ही जिल्ह्यामध्ये शिवाजी विद्यापीठातर्फे काही पथकं निर्माण करता येतील आणि ही पथकं त्या महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना ही शिष्यवृत्ती योजना लागू करण्यासाठी, प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करतील आणि या अनुषंगानं या शिष्यवृत्ती योजनेला जे विद्यार्थी पात्र आहेत ह्या सर्वांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी विद्यापीठ हे प्रयत्नशील असेल। शासनाकडून याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा संजय पवार यांनी दिलाय। ज्या 50% रक्कम संस्था चालकाकडे यायला पाहिजे किंवा त्या विद्यार्थी यायला पाहिजे, विद्यापीठ यायला पाहिजे, ती कुठली अद्याप रक्कम न आल्यामुळे संस्था चालक फार गोंधळात आहेत, प्राचार्य फार गोंधळात आहेत। पैसे देणार कोण? म्हणून त्यांची भूमिका जी आहे की आम्हाला एक डेडलाईन द्या की कधी पैसे देणार आहे, किती पैसे देणार हे स्पष्ट करा। आम्हाला पैसे द्या, आम्ही विद्यार्थ्यांना देतो। आणि जर का हे थोड्या दिवसात 15 दिवसात नाही झालं, माननीय कुलगुरू साहेबांनी सांगितले पालकमंत्र्यांवर बैठक लावतो, 15 दिवसात त्यांनी जर अंमलबजावणी नाही केली तर ह्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याखाली हे शिवसैनिक आणि शिवाजी पदाधिकारी ठिय्या आंदोलन सुरू करतील।